गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स. मित्रांनो, आज आपण फर्स्ट इयर बी कॉमचा सेकंड सेमिस्टरचा बँकिंग अँड फायनान्स हा जो सब्जेक्ट आहे, तर सेकंड सेमिस्टरला आपल्याला काय काय चॅप्टर आहेत हे ऑलरेडी आपण डिस्कस पण केलं होतं. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस मध्ये 3-4 दिवस आपण प्रत्यक्ष लेक्चर घेतले, कॉलेजमध्ये घेतले, त्यावेळेस 2 लेक्चर माझे झाले, त्यावेळेस आपलं डिस्कशन झालं होतं. परंतु मधल्या काही काळामध्ये जसे तुमचे एक्झाम फॉर्म वगैरे चालू झाले, त्यानंतर लेक्चरमध्ये ॲटलिस्ट माझ्या लेक्चरमध्ये बरीचशी तफावत पडली. त्याच्यामुळे आपण या सेमचं जे आहे आता पुन्हा एकदा सुरुवात करतो आणि रॅपिडली सुरुवात करतोय थोडीशी. मे बी तुमचे फर्स्ट सेमचे पेपर खूप छान गेले असावेत. रिझल्टही तुम्हाला 48 तासातच मिळणार होते. बऱ्याचशा पेपरचे तुमचे रिझल्टही आलेले आहेत, खूप छान रिझल्ट आहेत. आता ज्यांना काही जणांना एक्झाम नाही देता आली, तर त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटी लेवललाच काही मार्गदर्शक तत्वे सूचना केलेल्या आहेत की त्याच्या थ्रू तुम्ही पुन्हा एकदा परीक्षेसाठी अपिअर होऊ शकता. पण असो, तर आपल्याला याही सेमला मागच्या सेमप्रमाणे 4 टॉपिक आहेत. तर याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे आपला, तर तो आहे लेंडिंग प्रिन्सिपल्स अँड बॅलन्स शीट ऑफ अ बँक. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये बँकेचं अकाउंटिंग कसं चालतं आणि बँकेची बॅलन्स शीट कशी असते, बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये काय काय कंटेंट येतात, कुठले शेड्यूल येतात, बँक काय रेफर करते बॅलन्स शीट बनवताना, किंवा बँकेची बॅलन्स शीट कशी असते, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या धड्यामध्ये शिकायच्या आहेत. त्याचबरोबर लेंडिंग प्रिन्सिपल. भारतामध्ये मनी लेंडिंगचा जो बिझनेस आहे, भारतामध्ये काय किंवा जगामध्ये काय, तो फार पुरातन कालापासून चालत आलेला आहे. बरेचदा तुम्ही जुने सिनेमेही पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये कोऱ्या कागदावरती सह्या घेतल्या जातात, पैसे दिले जातात, त्याच्यानंतर ती शेती केली जाते. त्या होत्या काही जुन्या काळातल्या गोष्टी. पण बऱ्याचदा आजही सावकारी पद्धत काही ठिकाणी चालू आहे. पण बँकेच्या संदर्भामध्ये बँक ज्यावेळेस पैसे देते, कर्जाऊ स्वरूपात देते बँक, मग त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म लोन असेल, मीडियम टर्म लोन असेल, त्याच्यानंतर लॉंग टर्म लोन असेल, डिबेंचर्स असतील, अशा काही ज्या गोष्टी आहेत, तर बँक ज्यावेळेस अशा गोष्टी जे कर्जदार आहेत त्यांना ज्यावेळेस पुरवठा करते, तर त्यावेळेस काय काय प्रिकॉशन घेतल्या जातात किंवा व्यवहार करत असताना कुठल्या गोष्टी विचारामध्ये घेतल्या जातात, किंवा बँक ज्या कायद्याचं पालन करून, ज्या रेग्युलेशनचं, ज्या नियमांचं पालन करून बँक हा सगळा वित्त पुरवठा, कर्ज पुरवठा करते, तर त्याच्यामधल्या अटी शर्ती काय आहेत, ती नियमावली काय आहे, त्या बाबतीत सुरक्षितता काय घेतली जाते, तर या गोष्टी सगळ्या आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायच्यात. तुम्हाला समोर कंटेंट दिसतच आहे. सेफ्टी आहे, लिक्विडिटी आहे, प्रॉफिटेबिलिटी आहे, डायव्हर्सिफिकेशन आहे रिस्कच्या संदर्भातलं. त्याच्यानंतर बाकीचे जे काही लेंडिंगचे प्रिन्सिपल्स आहेत तर ते आहेत. त्याच्यानंतर आता दोन्ही मधला फरक काय, तर कॉन्फ्लिक्ट बिटवीन लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी अँड सेफ्टी. आता तिन्ही मध्ये नियमाला अनुसरून कार्य करत असताना किंवा वित्त पुरवठा करत असताना या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे बघितलं जातं, कुठल्या गोष्टीला जास्ती प्राधान्य दिलं जातं, तर हे आपल्याला सगळं बघायचं आहे. त्याच्यानंतर कस्टमरचं असेसमेंट थ्रू सिबिल. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकत असाल, शब्द तुमच्या कानावर पडतात, घरामध्ये किंवा आजूबाजूला जे सिनियर मित्र आहेत, ज्यांना कुणाला कर्जाची गरज असते. एखादा मित्र 4 चौघांमध्ये म्हणतो, अरे मला लोन घ्यायचंय पण काय थोडासा प्रॉब्लेम येतोय. मग अचानक एखादा विचारतो, तुझं सिबिल स्कोअर काय आहे. तर हा सिबिल स्कोअर म्हणजे काय आहे, तर हे आपल्याला या लेक्चरमध्ये या थ्रू आउट या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बँकेचं बॅलन्स शीट काय आहे, प्रो फॉर्मा कसा आहे त्याचा, तर ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक जो आहे तो सेकंड नंबरचा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स. आता मुळात ज्यावेळेस आपण निगोसिएशन असं म्हणतो, तर सर्वात पहिल्यांदा आपल्या डोक्यात काय येतं,
की जिथे कोटेशन किंवा बिल असतं, अमाऊंट इज नॉट निगोशिएबल, म्हणजे काय, किमतीमध्ये चढ उतार केला जाणार नाही असं त्या बिलावरती किंवा कोटेशनवरती लिहिलेलं असतं. किंवा काही ठिकाणी लिहिलेलं असतं अमाऊंट इज निगोशिएबल, म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. पण प्रत्येक वेळेस निगोशिएबल म्हणजे चेंज करता येण्यासारखी अमाऊंटच असं होत नाही. तर निगोशिएबलचा खरा अर्थ जो आहे, जो बँकिंगच्या किंवा इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशनने जर का विचार केला तर त्याच्यामध्ये निगोशिएबल म्हणजे हस्तांतरणीय आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे दस्तऐवज. ज्या दस्तऐवजाचं बँकिंग कायद्यानुसार किंवा अर्थव्यवस्थेच्या व्यवहारांमध्ये कायद्याने ज्या दस्तऐवजाचं हस्तांतरण करणं शक्य आहे, अशा प्रत्येक दस्तऐवजाला आपण हस्तांतरणीय दस्तऐवज असे म्हणतो. मग याच्यामध्ये त्याच्या व्याख्या काय दिलेल्या आहेत, त्याचा मूळ अर्थ काय आहे, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, मग त्याचं बेनिफिट काय आहे, मग त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, तर तेही आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर मग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये जे इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचा डिमांड ड्राफ्ट आहे, हुंडी आहे, प्रॉमिसरी नोट आहे, चेक आहे. ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत, याच्यामधल्या 3च गोष्टी जास्ती महत्त्वाच्या आहेत की ज्या सिलेबसमध्ये स्टडी केल्या जातात, तर त्याही आपल्याला पाहायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये चेकच्या बाबतीत जर का विचार केला आपण, तर चेकचे प्रकार जे आहेत ते वेगवेगळे, त्याला आपण मराठीमध्ये धनादेश असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये क्रॉस चेक आहे, बिअरर चेक आहे, त्याच्यानंतर ऑर्डर चेक आहे, ब्लँक चेक आहे. मग त्याच्यानंतर मग क्रॉसिंगचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. मग जो क्रॉस चेक असतो, मग त्याच्यामध्ये टाईप कुठले आहेत, अकाउंट पेई आहे किंवा स्पेसिफिक ब्रँचसाठी आहे, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये अमाऊंट नॉट एक्सीड दॅन असंही असतं, किंवा पर्टिक्युलर अमाऊंट सुद्धा तुम्ही क्रॉसिंगमध्ये मेन्शन करू शकता. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे, हे जे धनादेश दिले जातात किंवा घेतले जातात, तर त्याचं अनादरण म्हणजे काय, डिसऑनर म्हणजे काय. एखादा चेक आपल्याला मिळाला आहे, आपण काम केलेलं आहे किंवा कोणाकडून येणे बाकी होतं आपलं, त्याच्याकडून चेक आलेला आहे, आपण बँकेमध्ये तो जमा केला, बँकेमध्ये तो चेक भरला म्हणतो आपण. मग ज्या वेळेस तो चेक भरल्याच्या नंतर काही कारणामुळं तो चेक परत येतो असं म्हणतो आपण, की तो चेक रिटर्न आला, म्हणजेच तो काय झाला, डिसऑनर झाला. मग तो डिसऑनर होण्यापाठीमागं किंवा त्या धनादेशाचं अनादरण होण्याच्या पाठीमागे काय कारणं आहेत, तर ती सगळी आपल्याला या पाठामध्ये शिकायची आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे, धडा आहे, तो आहे एंडोर्समेंट. सो आपलं 3rd चॅप्टर आहे एंडोर्समेंट. तर एंडोर्समेंट म्हणजे काय, तर बेसिकली एंडोर्समेंट या शब्दाचा मराठीमधलं जे रूपांतरित स्वरूप आहे ते म्हणजे समर्थन. कुठल्याही एखाद्या ठरावाला किंवा प्रस्तावाला कुठेतरी समर्थन देणे म्हणजे एंडोर्समेंट, असा हा कंपनी कायद्यामध्ये शब्द प्रयोग केला जातो. पण बऱ्याचदा बँकिंग रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत, ज्या काही प्रक्रिया आहेत, प्रोसेस आहेत, त्याच्यामध्ये एंडोर्समेंट हा शब्द थोडासा वेगळ्या अर्थाने वापरला जातो. आता याच्यामध्ये जर आपण त्याचे प्रकार पाहिले एंडोर्समेंटचे, तर रिक्त समर्थन असेल, मग त्याच्यानंतर काही विशेष समर्थन असेल, त्याच्यानंतर रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे मर्यादित असेल, पार्शल म्हणजे अंशतः असेल, कंडिशनल म्हणजे तिथे काहीतरी कंडिशन्स ठेवल्या जातील. जर काही या गोष्टींची पूर्तता झाली तरच आमचं समर्थन असेल तुम्हाला. म्हणजे जे काही दिवसापूर्वी निवडणुकीनंतर जे चाललं होतं
की एवढे आमदारांचं समर्थन असेल तर आमचं सरकार उभं राहील, किंवा आम्हाला जर का एवढे तुम्ही मंत्रीपद दिली तरच आमचं समर्थन तुमच्या पक्षाला राहील. तर या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याला आपण काय म्हणू शकतो, एन्डॉर्समेंट. मग त्याच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह आहे, त्याच्यानंतर एन्डोर्समेंटचे इफेक्ट काय असतात, समर्थनाचे इफेक्ट काय आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचे. आणि जो शेवटचा चॅप्टर आहे टेक्नॉलॉजीज इन बँकिंग, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा रोल काय आहे किंवा त्याचे युसेज काय आहेत त्याच्यानंतर ATM काय आहे, ऑलरेडी तुम्ही ATM यूज करताय. त्याच्यानंतर कॅश डिपॉझिट मशीन आहेत, चेक डिपॉझिट मशीन असतील, पासबुक प्रिंटिंगचे मशीन आहेत, त्याच्यानंतर काउंटिंग मशीन आहे, त्याच्यानंतर फेक करन्सी डिटेक्टर आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, त्याच्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. भीम ॲप आहे जो इंडियामध्ये यूज केला जातो, UPI आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे, गुगल पे वापरताय, ॲमेझॉन पे वापरताय, तुम्ही फोन पे वापरताय. त्याच्यानंतर पेटीएम आहे, आता प्रत्येकाचे बँक्स आहेत, पेटीएम बँक आहे, एअरटेल मनी बँक आहे, त्यांचे काही कार्ड्स आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेट बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे, फोन बँकिंग आहे, की ज्यांचा साधा फोन आहे त्यांना सुद्धा भीम UPI जो कोड आहे किंवा भीम कोड आहे त्याचा यूज करून तुम्हाला पैसे पाठवता येतात. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे, त्याच्यानंतर आधार बँकिंग आहे. या आधार नंबरच्या साहाय्याने तुमचं जे कुठलं बँक अकाउंट त्याला अटॅच आहे त्यावरून तुम्ही एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा जिथे रजिस्टर कार्यालय आहेत त्याची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार कार्ड नंबर सांगून तुम्ही बँक ट्रान्झॅक्शन करू शकता. तर हे आहे. तर याच्यासाठी आपल्याला जे बुकसाठी रेफरन्सेस आहेत तर त्याच्यामधलं मुजुमदार NCNचं आहे फंडामेंटल्स ऑफ मॉडर्न बँकिंग. त्याच्यानंतर अरोंडेकर AM आहे आणि त्यांच्याबरोबर बाकीचे काही आहेत. मॅकमिलन पब्लिकेशनचं बुक आहे प्रिन्सिपल ऑफ बँकिंग. त्याच्यानंतर श्रीनिवासन D अँड अदर्स आहे प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ बँकिंग, ते सुद्धा मॅकमिलन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं आहे. त्याच्यानंतर बँकिंग अँड इन्शुरन्स हे OP अगरवाल यांचं आहे, हिमालय पब्लिकेशनचं बुक आहे. सो तुम्ही याच्यामधलं बेसिकली कुठलंही रेफर करू शकता. बट मोस्ट ऑफ द केसेस माझं तर असं म्हणणं आहे सिम्पल काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण जर का विचार केला तर नोट्स आता हल्ली तुम्हालाही कुठून तरी सर्च करता आल्या पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला आता ऑनलाईन एक्झाम तुमच्या जस्ट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की आपल्याला आता MCQ पॅटर्नने एक्झाम द्यायच्या आहेत. तर मग त्यावेळेस आपण कसा स्टडी केला पाहिजे, काय स्टडी केला पाहिजे. बुकचा स्टडी नक्कीच गरजेचा आहे. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही. जुनी खूप छान म्हण आहे, वाचाल तर वाचाल, हे अगदी 100% खरे. जर का तुम्ही कधीतरी कुठेतरी वाचला असेल तरच तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतो तरच तो समजणार आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हाला व्यवस्थित देता येणार आहे. जर का तुम्ही कधी वाचलेलंच नसेल तर तुम्ही त्याचं उत्तर काय देणार. तर मित्रांनो, आता बेसिकली काही काही गोष्टी ज्या आहेत, आज तुम्ही ऑनलाईन सगळं स्टडी करता आहात, आमच्याकडूनही तुम्हाला बऱ्यापैकी नोट्स वगैरे सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात. पण आता तुम्हाला जर का एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे त्या गोष्टीमधला किंवा कुठल्याही सब्जेक्टचा, तर आपण कसं करूया. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल एक ट्रिक सांगतो. सपोज आता आपण घेऊया टाइप्स ऑफ चेक्स, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मधलं. मग हे पूर्ण घ्यायचं आहे का आपल्याला, काही गरज नाहीये पूर्ण चेक करत बसायची. जस्ट तुम्ही आता स्विच करतोय मी थोडंसं, मे बी तुम्हाला आता रेकॉर्डिंग मध्ये दिसत असावं, स्क्रीन रेकॉर्ड करतोय मी. तर सपोज आपण गुगल मध्ये आलेलो आहे, आपण गुगल ओपन केलेलं आहे.
सर्च इंजिन आहे गुगलचं. इथे आपण काय करतोय, टाइप्स ऑफ चेक्सचं स्पेलिंग नीट लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये हवा असेल मराठीत घ्या, PDF घ्या त्याची, किंवा हिंदीमध्ये बघा. सो बेसिकली आपण आता टाइप्स ऑफ चेक एवढंच बघूयात. टाइप्स ऑफ चेक्स आता इथे दिलेले आहेत. सुरुवातीला चेकचे जे काही प्रकार आहेत ते दिलेले आहेत. हे HDFC बँकेने तुम्हाला दिलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्याऐवजी आपण सुरुवातीचे जे सर्चिंग आहेत तर तेच बघूया. याच्यामध्ये बिअरर चेक आहे, ऑर्डर चेक आहे, क्रॉस चेक आहे, ओपन चेक आहे, त्याच्यानंतर पोस्ट डेटेड आहे, स्टेल चेक आहे, ट्रॅव्हलर्स आहे, सेल्फ चेक आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे ऑप्शन पाहायला मिळतात. बँकर्स चेक आहे. तर साधारणपणे मॅक्झिमम हे 9 प्रकार आहेत चेक्सचे. मग याच्यामधलं तुम्ही काय करू शकता, या जर का तुम्हाला नोट्स म्हणून हवे आहेत, यू कॅन कॉपी इट फ्रॉम हिअर. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. स्वतःसाठी काय करायचं असेल तर कॉपी करू शकता. वर्ड ओपन करा, वर्ड फाईल एखादी ओपन होईल. सो वर्ड फाईल मध्ये पेस्ट करून घ्या. तुम्हाला दिसतंय आता इथे सगळं क्लिअर दिसतंय. याचं प्रिंटआउट काढून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलला जरी ठेवल्या तरी चालेल. इन केस आजकाल तुम्हाला व्हॉट्सॲपचा यूज कसा करायचा हेही शिकवायची गरज नाही. हे ॲज इट इज कॉपी केलं, ब्राउझरमध्येच तुम्ही व्हॉट्सअप वेब चालू केलं तर तुम्ही तुमच्या मित्राला जर काही या गोष्टी पाठवल्या तर त्याचाही कुठेतरी स्टडी होणार आहे, तुमचाही स्टडी होणार आहे. काही गोष्टी आम्हालाही पाठवा, नवीन काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर. ठीक आहे. सो हे होतं सिलेबसच्या बाबतीतलं. पुन्हा एकदा आपण थोडंसं डिस्कशन केलं, पण बेसिकली मित्रांनो आपण हा जो फर्स्ट जो चॅप्टर आहे या सेमचा तो आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत. या सेमसाठी आपण सुरुवात जी करणार आहोत ती सेकंड चॅप्टर पासून. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, तर हे सुरुवातीलाच पहिल्यांदा मी सांगितलं की निगोसिएशन, बँकिंगच्या भाषेत जर का आपण विचार केला तर निगोसिएशन म्हणजे हस्तांतरणीयता. ज्या दस्तऐवजाचं हस्तांतरण कायदेशीररित्या शक्य आहे अशा दस्तऐवजाला आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. तर आता हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहे, तर याच्यासाठी मोठाच्या मोठा ऍक्ट आहे, कायदा आहे याच्यासाठी. तर तो कायदा एकदा आपण बघूया. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. ठीक आहे. आता PDF मध्ये पाहू शकतो, PPT मध्ये बघू शकता तुम्ही. सो बेसिकली आता PDF मध्ये PPT मध्ये पाहिजे असेल तर PPT ओपन करा. प्रेझेंटेशन आहे, स्लाइड शेअरचं थोडंसं अवघड जातं. प्रत्येक वेळेस ते पूर्णपणे ओपन होईलच असं नाहीये. सो बेसिकली इथे सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, हा कशासाठी ऍक्ट तयार करण्यात आला. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे प्रॉमिसरी नोट, त्याला आपण वचन चिठ्ठी म्हणतो. बेसिकली आता वचन चिठ्ठी म्हणजे काय आहे, वचन मधला पहिला शब्द काय आहे, वचन. की मी कोणाला तरी वचन देतोय किंवा कोणीतरी मला वचन देतोय. आणि नोट म्हणजे काय, चिठ्ठी आहे. आता हे काय जे वचन देतोय त्याची चिठ्ठी म्हणजे काय, वचन चिठ्ठी, त्याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणतो. मुळातच आता ज्यावेळेस आपण ऍक्टचा स्टडी करतो, जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे, 1881चा जुना ऍक्ट आहे तो, त्यालाच आपण मराठीमध्ये चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 असंही म्हणतो आपण. आता एक चलनक्षम दस्तऐवज, चलनक्षम म्हणजे काय, चालतात का ते, नाही, त्याचं हस्तांतरण करणं शक्य होतं.
त्याच्यामध्ये काहीतरी किंमत असते त्याची, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, चलनक्षम दस्तऐवज. मग आता इथून आपण जे निगोसिएशन आहे किंवा निगोशिएबल आहे त्याला हस्तांतरणीय म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणूयात की चलनक्षम दस्तऐवज. ठीक आहे. आता हे चलनक्षम दस्तऐवजामधलं पहिला जो दस्तऐवज आहे प्रॉमिसरी नोट, मुळातच हे शब्दच असे बनवलेले असतात की त्या शब्दाच्या जो शब्द आहे, जो कन्सेप्च्युअल वर्ड आहे, त्याच्या थ्रूच त्याची डेफिनेशन काय आहे ती समोर येते आपल्याला. बेसिकली काय आहे प्रॉमिसरी नोट? प्रॉमिस म्हणजे काहीतरी प्रॉमिस केलेलं आहे, काहीतरी वचन दिलेलं आहे. नोट आहे म्हणजे चिठ्ठी आहे. पण आता बँकिंग किंवा चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्यानुसार त्याचं रूपांतर काय असू शकतं किंवा त्याची रूपरेषा काय आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आता मुळातच कायद्यामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की प्रॉमिसरी नोटसाठी निश्चित असा प्रो फॉर्मा किंवा फॉर्मॅट नाही. कुठेही कायद्यामध्ये त्याचा प्रॉपर प्रो फॉर्मा दिलेला नाही. आता काही फॉर्मॅट्स आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही तयार करू शकता. मग आता त्याच्यामध्ये काय असणार आहे, एका कागदावरती, एका चिठ्ठीवरती तारीख दिलेली असेल, मग त्याच्यामध्ये असेल लिहून देणार असेल, कोणाला लिहून देतोय त्याचं नाव आणि ऍक्च्युअल काय आहे. सपोज आता त्याच्यामध्ये मी आनंद रामचंद्र यादव, आज दिनांक जी काय आजची तारीख असेल रोजी जे काही व्यक्ती असेल की ज्यांना मला काहीतरी देणे, सपोज मला पैसे द्यायचे आहेत, 10,000 रुपये मी देणं आहे, तर XYZ या व्यक्तीला मी 10 रुपये देणे असल्याचं वचन देतो. बस एवढं दिलं, खाली सही केली, तिथं नाव लिहिलं, झाली ती प्रॉमिसरी नोट झाली की कुठेतरी प्रॉमिस केलेले. आता ज्या वेळेस तुम्ही त्याच्यावरती एखादा स्टॅम्प लावता, तशी स्टॅम्प लावण्याची गरज नाहीये, पण ज्या वेळेस स्टॅम्प लावता अजून त्याला कायदेशीररित्या त्याला महत्व प्राप्त होतं. म्हणून बऱ्याचदा जे काही आहे, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, चल बाबा मग तू काय स्टॅम्प पेपरवरती लिहून देणार आहे का? स्टॅम्प पेपरवरती लिहून देण्याचं कारण काय की त्या गोष्टीला कायदेशीर मान्यता मिळते, तो सबळ पुरावा म्हणून उपयोगाला येऊ शकतो. याच्यासाठी कुठलीही गोष्ट करताना किंवा कुठलंही कायदेशीर प्रपत्र तयार करताना ते कायदेशीर दस्तऐवजावर असणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्या स्टॅम्प पेपरवरती, ज्याला आपण मराठीमध्ये मुद्रांक असं म्हणतो. ठीक आहे. हे झाले बेसिक कन्सेप्ट या बाबतीतले. त्याच्यानंतर आता प्रॉमिसरी नोट मध्ये काय लिहिलेलं असतं, आय प्रॉमिस टू पे बी और ऑर्डर ₹500. म्हणजे मी बी ला पैसे देणं आहे किंवा तो सांगेल त्याला पैसे देणं आहे. किती पैसे देणं आहे तर 500 रुपये. मग आता हे कधी देणार आहे तेही लिहू शकता, कशासाठी देणार आहे तर ते सुद्धा तुम्ही मार्क करू शकता. आता हेच त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. तर पहिलं जे उदाहरण मी वाचून दाखवलं होतं ते आहे आय प्रॉमिस टू पे बी और ऑर्डर ₹500. दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे, आय एक्नॉलेज माय सेल्फ टू बी इंडेप्टेड टू बी in ₹1,000 to be paid on demand for value received. म्हणजे तो ज्यावेळेस मागेल त्यावेळेस मी त्याला देणं आहे हे मी मान्य करतो. एक्नॉलेज म्हणजे काय, मान्य करतो. माय सेल्फ मी स्वतः मान्य करतोय. त्याच्यानंतर काय, मिस्टर बी IOU ₹1,000 म्हणजे काय समजतंय? काही समजत नाही याच्यामध्ये. पण ती प्रॉमिसरी नोट असू शकते का? पूर्ण खुलासाच होत नाही ना त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर पुढे काय, आय प्रॉमिस टू पे बी ₹5,000 अँड टू डिलिव्हर टू हिम माय ब्लॅक हॉर्स ऑन 1 जानेवारी नेक्स्ट. आता काय नीट संदर्भच लागत नाही याच्यामध्ये. मग ही प्रॉमिसरी नोट असू शकते का?
आय प्रॉमिस टू पे बी ₹5,000 500 हे बरोबर आहे. अँड टू डिलिव्हर हिम माय ब्लॅक हॉर्स. आणि ते कशासाठी देतोय की त्यांनी मला घोडा आणून दिला माझा. कधी दिला? 1 जानेवारीला. अरे पण तू पैसे कधी देणार आहे हे मेन्शन करतोय का? तो दिलेले आहेत का? काही बाकीचं मेन्शन आहे का याच्यामध्ये? मग ती प्रॉमिसरी नोट होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे याच्यामधले पहिले जे 2 आहेत ए आणि बी हे तुमचे प्रॉमिसरी नोट आहेत. सी आणि डी तुमचे प्रॉमिसरी नोट होऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंटसाठी आलो. इसेन्शियल फीचर्स काय आहेत कशाचे? तर प्रॉमिसरी नोटचे. या गोष्टी बऱ्याचशा इथे समजून येतात तुम्हाला. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज, हुंडी म्हणतो आपण त्याला. आता डीडी असेल, त्याच्यानंतर चेक असेल, हे सगळे काय बिल ऑफ एक्सचेंज आहेत. ते आपल्याला पाहायचेच आहेत याच्यामध्ये. हे सगळे दिलेले आहेत. हीच ॲज इट इज तुम्हाला पीपीटी जी आहे मी तुम्हाला लेक्चर बरोबर शेअर करेल. तर बऱ्यापैकी सगळे कंटेंट याच्यामध्ये कव्हर होऊन जात आहेत. डिसऑनर ऑफ चेक पर्यंत आहे. हे जर का तुम्ही आपला सिलेबस पाहिला तर डिसऑनर ऑफ चेक म्हणजे पूर्णपणे हा जो चॅप्टर आहे हा याच्यामध्ये कव्हर होतोय एकाच पीपीटी मध्ये. नियर अबाउट 64 पीपीटीज आहेत. पीपीटी म्हणतोय स्लाइड्स आहेत 64. सो ठीक आहे, या लेक्चरला मला वाटतं इथे थांबावं आपण. काही क्वेरीज असतील तर एनी टाइम तुम्ही मला विचारू शकता. ॲज इट इज ही जी पीपीटी आहे आपली, म्हणजे आपण डाउनलोड केलेली, आपण बनवलेली तर नक्कीच नाही, पण ही जी डाउनलोड केलेली पीपीटी आहे ही मी तुम्हाला ॲज इट इज फॉरवर्ड करेल. काही क्वेरी असतील तर विचारत चला. पुन्हा एकदा आपले लेक्चर्स व्यवस्थित चालू होत आहेत. आज पहिलं लेक्चर झालं. मे बी आजच तुमच्यासाठी एक ॲडिशनल लेक्चर सुद्धा मी प्रोव्हाइड करतोय. सो फ्रेंड्स, इथेच थांबतोय. थँक्यू वन्स अगेन अँड हॅव अ गुड डे.